ठाणे महानगरपालिका हद्दीत 8.24 किलोमीटर अंतरावरील झाडे कापण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. मात्र ही तोडलेली झाडे कोळशेत येथे लावण्याचे आदेश देण्यात आले. मात्र हे आदेश धाब्यावर बसवून जिओ टॅगिंग शिवाय सुमारे 300 झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण करत आंदोलन करण्यात आले. आनंदनगर ते साकेत उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे 1847 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. त्यापैकी जिओ टॅगिंग शिवाय 300 झाडे कापून त्यांची पुनर्लागवड करण्यात आलेली नाही. त्या निषेधार्थ ज्या ठिकाणी झाडे कापण्यात आले त्या सर्व्हिस रोड परिसरातच वृक्षारोपण करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आंदोलन केलंय. यावेळी आंदोलकांनी झाडे वाचवण्यासंदर्भात फलक हातात घेतले होते. या प्रसंगी मनोज प्रधान यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. सर्वात पहिले म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आंदोलन मी ह्या ठिकाणी का करतो. तर ह्या ठिकाणी जे ग्रीन कव्हर माझ्या मागे किंवा तुमच्याही मागे आहे ते 30 वर्ष जुनी झाडं आहेत. ही झाडं जेव्हा हा सर्व्हिस रोड बनला, चंद्रशेखर साहेबांनी त्यावेळेस बनवला, तेव्हा मी इथे नगरसेवक होतो आणि माझ्या हाताने मी ही झाडं लावलेली आहेत. मी दर झाडा 15-20 झाडांच्या मागे एक सोसायटीला नमूद केलं होतं आणि त्यांनी दत्तक घेऊन ही झाडं जगवली. आज अतिशय वाईट वाटतंय की 30 वर्षांनंतर अशा प्रकारे कत्तल होते. आता आनंदनगर ते साकेत हा रस्ता बनतोय. आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात अजिबात नाही, डेव्हलपमेंट ही झालीच पाहिजे, पण ते करत असताना एक बॅलन्स कुठेतरी आपण आखला पाहिजे आणि त्याची आपण हमी इथे मिळत नाही. आता काही SOPs आहेत सुप्रीम कोर्टाने दिलेले की अशा प्रकारे जर तुम्ही 1800 झाडं कापत आहात तर त्याला जिओ टॅगिंग केलं पाहिजे, नंबरिंग केलं पाहिजे आणि ते रिप्लांट केले पाहिजे. ते असं कत्ल करून चालत नाही. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तिकडे मुळाच्या वरतून ते कापण्यात आलेले आहेत आणि वरतून माती टाकण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारची त्यांना वर्क ऑर्डर आता 177 झाडांची ऑलरेडी 300 त्यांनी कापून मोकळे झालेले आहेत. असं सहन केलं जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल आणि आंदोलन करेल. तसंच आमचे 12 नगरसेवक महानगरपालिकेमध्ये आहेत. आज आंदोलनातही 2 नगरसेविका आमच्या उपस्थित आहेत. तर यांच्या माध्यमातून येणाऱ्या महासभेमध्ये लक्षवेधी सूचना याच्याबद्दल टाकली जाईल. आज ग्लोबल वॉर्मिंग बद्दल आपण नुसतं ऐकतो, पण त्याचा अनुभव आपल्याला या ठाणे शहरात मिळतोय. आज 12 फेब्रुवारी आहे आणि 35 डिग्री आज इथे टेम्परेचर आहे. तुम्ही विचार करा की पुढच्या एप्रिल आणि मे मध्ये काय परिस्थिती असेल. ह्या आठवड्यात AQI इंडेक्स आपला 300च्या पलीकडे होता. म्हणजे येणाऱ्या 10-15 वर्षामध्ये आपण दिल्लीच्या दिशेने जातोय असं मला वाटायला लागलं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पहिले मेंटल हॉस्पिटलमध्ये 1400 झाडं तोडली, त्याला लागून अदानीने ACCची कंपनी तोडली, त्याला लागून आशरनी मॉडेनामध्ये तोडली, ओबरॉयनी ग्लॅक्सोमध्ये तोडली आणि रेमंड राज रोजपणे झाडं तोडते. याचा विचार ठाणेकरांनी पण केला पाहिजे आणि उघड्या डोळ्याने न बघता खाली उतरून रस्त्यावर उतरून तुम्ही देखील काहीतरी याच्या विरोधात एक आंदोलन उभं केलं पाहिजे असं आपल्या माध्यमातून सांगितलं. याच्यामध्ये बेसिकली बघायला गेलं तर जयकुमार कंपनीचं हे जे टेंडर आहे 1847 कोटीचं आहे, ज्याच्यामध्ये 1788 झाडं कापण्यात येणार आहेत. जे स्वामी समर्थ एंटरप्राइजेसला एक कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे त्याच्यामध्ये 177 झाडं ही वर्क ऑर्डर मध्ये त्यांना रिवाईव्ह करायला सांगितलेत. म्हणजे रिप्लांटेशन आहे कोळशेतला जिओ टॅगिंग आणि नंबरिंग करून. पण आतापर्यंत 300च्या वर झाडं कापली गेल्यात. रात्री 2 आणि 3 वाजता हे लोक जी झाडं कापतायत ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला शो करू इच्छितो. जर ह्यांना टेंडर मिळालेलं आहे मग हे रात्री करायची यांना गरजच काय. हे जर प्रामाणिकपणे काम करत असतील तर माझं म्हणणं एवढंच आहे की यांच्यावर BNS कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्याच्यामध्ये महापालिकेचे काही मोठे अधिकारी आहेत, ह्यांचाही पर्दाफाश झाला पाहिजे, यांची नावं बाहेर आली पाहिजे.